तुम्ही सर्व म्हणजे तसं आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आणि याची आताची अंमल झाले 9:30 वाजले. 10 वाजता त्याला ट्युशनला जायचं आहे. आणि याचं टाईमपास खूप असते. सर माझं डोकं फिरतं ना, मला टाईमपास केल्यावर खूप राग येत. तर पटकन तुझ्या चड्ड्या बिड्ड्या काढू दे, चल पटापट. शाळेचेच कपडे घालून जा, टेन्शन नाही आपलं आल्यावर. गौरांश पटापट घे, पटापट घाल. मी तर अजून चहा नाही पिला, चहा पिते पहिला मी. नित्यांचं पण झालं, तो पण उठलं, त्याचं पण करायचं आहे सगळं. पटापट हा गौरांश, लवकर ये. झोपलाय आता, कोलंबी साफ करून घेते. काय बोलते? शाळेत 11:45. कसं वाटतंय तुला गौरांश ट्युशनला गेले तर? शांत वाटत, मजा नाही येत का? तुला थोडंसं बरं वाटेल. लय 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 म्हणजे असं येड लागतं ना की काय. मेन तर अभ्यासाला बसतच नाही. काल मी एवढं घेऊन पण झालं नाही. पण मी बाहेर गेली ना तशी त्याने शब्द लिहून काढले हा कानाचे. मी मी बघितलं येऊन तर झालेत बाबा. असं थोडंफार केलं तरी काय नाही वाटत. थोडंसं अगं नुसतं इकडं बघ तिकडं बघ हेच करत बसतो तो. त्याच्यामुळं अभ्यास होत नाही. शाळेत पण असं टीचर सांगतात इकडं बघ तिकडं बघ. आत्ता काय करतोय काय माहिती नाही. बघूया जरा असं लालच द्यायला लागेल की तू चांगला अभ्यास केला तर मी हे घेणार, असं करणार. तेव्हा तो काय केला तर बघू. आता त्याची आवडीची मस्त कोलंबी फ्राय करून दिले, त्याला लय आवडतं. बरोबर भाकरी संपवतो. काल मस्त संपवली, पुरा डब्बा काय दिलेली, भेंड्याची भाजी दिलेली आणि भाकरी दिलेली. डब्बा संपवलेला मस्त. आता येईल 12 वाजता आणायला लागेल, मग लगेच त्याला शाळेत घेऊन जायला लागेल. आज सगळं लवकरच झालं आहे. जेवण वगैरे आई आता कालवण टाकतात. बाकी सगळं झालेलं आहे. फक्त 12 वाजता याला आणून मग परत शाळेत सोडायचं आहे. नित्यांचा चाललाय खेळ. बघा केस बघा नित्यांची कशी झाली ती. कसं झालं बघा, घुंगरू बाल, घुंगराले बाल. इकडं बघ. छोनू गरम होतं त्याच्यामुळे उघडं ठेवायला लागतंय. मग अशी असा अंधार आलेला आणि आता आलंय ऊन. इकडं बघ, बघ केस बघ कशी घुंगरू झालेत. पप्पा बोलत होते आज न्यायचं का, पण आता काय करायचं. आता पावसाचा भरोसा नाही आणि ताईंना नेले दवाखान्यात, तर मग काय नाही करू शकत. तिकडं जायला लागतं ना बाबांना. परत दीपाली जाते. अगं ही घुंगराले बाल बघा, ही घुंगराले बाल कुठं चालला पकडून दीदीने आणला लगेच. हे काय चाललंय. वाट लावायची काम. शिजवणं झुरळ. इचार कोणी घाललाय का तुमचं? देवा, आज पप्पा आहेत घरात, तर मग पप्पा सोडणार आहेत गौरांशला स्कूलमध्ये. मग मी आता जेवून घेते, भूक लागली. तुला काय सांगितलं हा? टीचरला सांगणार आहे माझे पप्पा नाही. यो बा येतो तू शाळेत? येतो काय? गेले दादाला घेऊन गेले. मग तू गेले बाबू, गेला दादा. आवाज दे दादाला. दादा बबली आवाज दे. चला
झाल्यात भाकरी. घाम बघा डेंजर. आपल्या शेवटची झाल्या भाकरी. आता चलो. मस्त स्वामींची गाणी लावली आणि योग असं बघत बसले बघा. असं बघत बसलं मस्त. आणि मला आवडतं तशी स्वामींची गाणी ऐकायला. मस्त लावलेत आता. नेतूचा आमचा खेळ बघा या. हा हा गाडी खेळता खेळता डायरेक्ट टेबल घेतोय खेळायला. काय ये काय बाबडा. अरे अरे कोण पडला. मस्त झोपला आज. 4:45 वाजेपर्यंत झोपला. त्यासोबत मी पण झोपली. बांगड्या 3 पण फोडल्या. आता बांगड्या आणायला जायला लागेल मला. सकाळी फोडली ना त्याने. स्ट्रोल खेळायला लागले डायरेक्ट. आणि तू बाबांनी येताना फळं आणलीत आणि मस्त गोड आहे ते. आणि इकडं आंबे सगळीच खातात. मेन म्हणजे गवळ्यांसाठी हा आंबा आणला. आमच्या घरचा आंबा आहे ना, त्यांचे आंबे असे होतात, पण हा नरम झाला आहे. लवकर निघ. गौरांशला मी बघा गौरांची नाटकं बघा आता दाखवतो तुम्हाला. नाही सॉरी नको. अभ्यास करायला मी मगाशी बसून अभ्यास करायला. नाही नाही काय नको. मगाशी सांगितलेलं की नाही. मगाशी सांगितलेलं ना. मगाशी काय सांगितलं. एक शब्द लिहितोय परत लिहायचं नाव घेत नाही. मारू नको. काय नाही तू बोलून दुखायला लागले. आवाज काय नको प्लीज नको. प्लीज नको. तू ऐकतच आहे बा. हसतोय
तू ऐकतच नाही. मला आजत होतं. हास नाही मला आजार होतं. तू थांब. नाही मम्मी. अरे मम्मी मम्मी अरे मम्मी प्लीज प्लीज धडकडावर. मम्मी मम्मी सॉरी माझी मम्मी मम्मी माझी सॉरी मम्मी माझी मम्मी सॉरी माझी तुझी मम्मी मम्मी नाही मी. तुझी मम्मी नाही. अभ्यास करत नाही. माझी मम्मी सॉरी काय नाही. चला मंडळी, वाजले तर 12ला 5 मिनटं. दोघांना पण झोपून झालं आहे. आणि आता रूममध्ये आले, मी जरा केसांना तेल लावते. आणि उद्या आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. तर उद्या आमच्या लग्नाला होतात 8 वर्ष पूर्ण. आज इकडं हळद होती, आमच्या इकडं आज सून होतं आणि उद्या आमच्याकडं सगळं एकाच दिवशी होतं. तर असं काहीच थोड्या थोड्या मेमरीज लक्षात येतात आणि विश्वासच होत नाही की 8 वर्ष पूर्ण झाली आमच्या लग्नाला. आता होतील 12 वाजता. तुला उद्या केसच होते, मस्त वार आहे गुरुवार. बघूया उद्याचे प्लॅन उद्या समजतील. आणि काही माहिती नाही कुठं जाणार, कुठं काय करणार आहे. बघू कसं काय होतं आहे ते. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आय होप मला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जेवढी लोकं बघतात त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा. नुसतं असं करा.